हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये। तर चला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माझं किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं राहण्यासाठी मदत करतात। तर अशा काही टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इकडे काय केले, माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला, नाश्ता वगैरे झाला की मग सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे सगळं खिडकी वगैरे आहे तर ती झाडून घेतली थोडी, कारण तेलकट वगैरे असतं उडतं त्यामुळं। आणि बेसिन पण बाहेरच्या साईडून चांगला क्लीन करून घेतला होता, म्हणून म्हटलं थोडंसं चालू करून बघूया। आणि त्यातली थोडीशी आत जी धूळ वगैरे कण असेल तर ते फॅनच्या ह्याच्याद्वारे बाहेर जातील, एक्झॉस्ट फॅनच्याद्वारे, म्हणून ते मी क्लीन करून घेतलं होतं। तर खिडकी वगैरे सगळं नीट क्लीन करून घेतलं, पुसून घेतलं आतून बाहेरून। नंतर मग म्हटलं भांडी वगैरे तर ती क्लीन करायला, भांडी वगैरे आहे तर तिथलं सगळं ओटा, किचन ओटा आहे ते रिकामं करून घ्यावा, जेणेकरून कसं की पहिलं किचन ओटा घास साफ केला ना की बरं पडतं, भांड्याला पण स्पेस राहतो तिथं, त्यासाठी। आता काही होतं की चपात्या वगैरे जेव्हा होतात ना तर तेव्हाच मी माझं पोळपाट लाटणं असते ना तर ते मी सगळं धुवून स्वच्छ ठेवते, जेणेकरून ते सुकतं आणि नितळेल। आता लाटणं कसं लाकडाचं असतं, परत ते ओलं तसंच आपण ठेवलं ना तर मग ते लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यासाठी म्हणून पोळपाट लाटणं मी स्वयंपाक झाला की लगेच धुवून ठेवते आणि मग 2-3 दिवसातून असं घासून लगेच ठेवते। आता इकडं आहे ना, तेलाला मी वेगळा सेपरेट डबा केलेला आहे, चपातीचं तेल आणि जे आपलं भाजीचं तेल असतं त्याला सेपरेट डबा केला आहे। चपातीच्या तेलासाठी छोटासा आता चपटा डबा केला आहे, मग तो पण म्हटलं आज क्लीन करून घ्यावा, त्यासाठी मग सगळं तेल वगैरे जो भाजीचा डबा होता ना तर त्या डब्यामध्ये ओतला आणि डबा घासायला घेतला। आता मुलांना सुट्टी आहे त्यामुळं कसं त्यांचं आधीमध्येच थोडा धडपड चालूच होणार त्यांची, तर दुपारचं ऊन पण असतं आणि बाहेर पण लावत नाही, मग घरातच बसतो तर नाही पण, तर त्याचं मी किचन साफ करत होती आणि त्याचं पण मध्ये मध्ये बघू शकता कसं चाललेलं होतं। इकडं आहे ना तर किचनचं जी टाईल्स असते किंवा जी किचनच्या वर टाईल्सच्या जी जागा असते ना खिडकीमध्ये तर ती पण घासून घेणं गरजेचं असतं। आणि मग अशी मी एक्झॉस्ट फॅन वगैरे होता ना तर तो मी क्लीन करून घेतला होता, घासून घेतलेला, थोडं पाणी वगैरे उडतं आहे त्यामुळं, मग म्हटलं आज घासूनच घेऊया। आता गॅसचं म्हणाल तर रोज मी पहिलं काय करायचे, गॅस सगळा सारखा घासणीने घासून घ्यायचे, पण एक कमेंट आली होती की रोज घासत जाऊ नको, 2 दिवसातून ठीक आहे, मग तसंच मी आता करते, कारण गॅसच्या बर्नरमध्ये पाणी वगैरे उडेल आणि त्याचा धोका होतो त्यासाठी। तर कमेंट चांगली होती आणि ती मी अंमलात आणली, म्हणून आता 2 दिवसातून किंवा असं 3 दिवसातून घासते। कधी नॉनव्हेज वगैरे असेल तर मग घासावंच लागतं किचन, त्याशिवाय पर्याय नसतो, तेलकट वगैरे आपण तळलेले पदार्थ असतात त्यासाठी। मग ते मी क्लीन करून घेत असते आणि घासलं तरी स्वच्छ, म्हणजे घासणीनेच कंपल्सरी घासून घेते, असं फक्त पुसून वगैरे काय तसली घेत नाही। जास्त खराब झाला नसेल तर मग क्वचित कधी कधी कापडाने नुसतं आपलं पुसून घेते, असं करते। आता इकडे ना सगळं माझं किचन ओटा चांगला घासून घेतला आणि किचन ओटा घासून घेतला की नंतर मग जी बटन वगैरे असतं ना वर एक्झॉस्ट फॅनचं ते पण मी घासून घेतलं होतं। एक्झॉस्ट फॅन आधीच थोडं किचन साफ केलं ना मगाशी, तर त्याच्या आधीच मी घासून घेतलं होतं आतून बाहेरून, मग म्हटलं आता खालून खालून तेवढं आपलं जिचे डाग वगैरे तेलाचे असतात ना ते घासून घेऊया, जेणेकरून ते तसेच राहणार नाही। आणि ती पट्टी आहे ना खिडकीची तर ती व्हाईट कलरची पट्टी आहे, त्यामुळे एकदम असं हे होतं, डाग वगैरे आहे ना तर ते तसेच राहतात तेलाचे, फोडणीचे, मसाल्याचे, त्यासाठी मग म्हटलं सगळं आहे ना। तर आता इकडं मी किचन चांगलं क्लीन करून घेतलं आणि घासून घेतलं, क्लीन करून घेतलं। आता पाणी ओतलं आणि काय करते मी, जरी घासून घेतलं ना साबणाने घासून घेतो, त्यामुळं हाताने मी पहिलं हे करून घेते, चांगलं असं किचन ओटा असं हाताने चांगला पुसून घेते पहिला पाण्यामध्येच, आणि मग नंतर वायपरने पुसून घेते, कारण काय होतं थोडेसे डाग असतात ते राहिलेलेच जातात त्यासाठी। आता म्हटलं आपण मटकी थोडी जी लावली होती ना तर ती आपण फ्रीजमध्ये ठेवूया, आदल्या दिवशी मटकी भिजत घातली होती, बाहेर ठेवलं तर उन्हामुळे खराब होईल त्यासाठी। मग आता इकडं म्हटलं थोडंसं गॅसचा पोर्शन तो माझा क्लीन करून झाला, तर म्हटलं आता इकडे आपण जे आपण डबे वगैरे साखरेचं ठेवतो ना मी, तर ते क्लीन करायला घेऊया। तर ते पण थोडं थोडं क्लीन करून थोडं जरी पुसून ठेवलं ना तरी खूप फरक पडतो, दिसायला पण छान दिसतं, हात जरी फिरवला कपाटावर तरी खूप फरक पडतो। आता इथं काय झालं की
हे जे इथं जास्त काही नसतं, फक्त ग्लास आणि तांब्या आणि 2 साखर आणि चहा पावडरचा डबा असतो, एवढं काही जास्त नसतं. आणि जो कापड घेतला ना, तुम्ही म्हणाल तेच घेतलं, तेच नाही घेतलं, माझं सेपरेट असतं. डबे वगैरे पुसायचं वगैरे असतं ते सेपरेट कापड असतं. तर त्यांनी थोडंसं तिथं खाली पुसून घेतलं. आता तिथे काही जास्त डबे वगैरे नसतात, नॉर्मली आपलं जे रेग्युलर साहित्य असतं ना तेच असतं. ही जाळी वगैरे तुम्ही पाहताय समोर, कप आहे आणि कैची वगैरे ते. आणि मग तिथे पेपर होते तर तो झाडून ठेवला तसाच पुसून छान. आणि साखरेचा चहा पावडरचा डबा तसाच ठेवला. आता साखर चहा पावडरचा डबा कसा होतो, रिकामा झाला की मी लगेच घासून ठेवते, त्यामुळं काही त्याचा विषयच येत नाही खराब वगैरे जास्त व्हायचा. इकडं आहे ना, तर ह्या कपाट आहे, तर या कपाटावर स्टीलचे जास्त काही नसतं, फक्त ताट वाटे एवढंच असतं. ते पण मी वरचेवर क्लीन करून घेते, कारण जास्त भांडी नसतात. वरचेवर क्लीन केलं की भांडी पण छान दिसतात, स्वच्छ राहतात. आणि धूळ पण काय होतं, बंद घर जरी असलं तर धूळ येते घरात, मग चालू खिडक्या वगैरे असतात, मग किती धूळ येते असेल तुम्हीच विचार करा. आता इकडं आजूबाजूला कामं चालू आहेत, घराची कामं चालू आहेत, त्यामुळे काय होतं सगळी धूळ सिमेंटची येते, मातीची येते. त्यामुळे म्हटलं की माझं हे नेहमीच असतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये, किचन क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की क्लिनिंग हे असतंच, डब्यावरून का होईना मी हात फिरवतच असते. तसंच काय करते की आता हे डब्यावरून वगैरे आहे ना, तर ते हात फिरवला नंतर झालं एकदाचं कपाट वगैरे जे आहे ना, तर ते पण मी चांगलं क्लीन करून घेतलं आणि कडप्पे वगैरे आहे ते चांगले पुसून घेतले. आणि इकडं आहे ना थोडा अर्धा पोर्शन राहिला होता, तर तो पण घासून घेते, बेसिन घासून घेते. तर बेसिनचं साहित्य म्हणाल तर काय आहे की तिथं ब्रश लागतो मला, वायपर असतोच, आणि नंतर एक मग ठेवला, त्यामुळे तर इझी लगेच आपल्याला पाणी वगैरे ओतायला बरं पडतं. पहिले इतकं कंटाळा यायचा की ते हाताने पाणी ओतायला लागायचं, किंवा जो भांड्यातला ग्लास आहे ना तो आणि तांब्या वगैरे घ्यायला लागायचा त्यासाठी. आता इकडं आहे ना, हा एक पार्सलचा डबा होता, तर त्यातच मी साबण ठेवला आहे, सेपरेट काय वेगळं केलं नाही. आणि आपण पण स्त्री आहोत, आयडिया तशीच करतो, गृहिणी आहोत, त्यामुळं असाच एक डबा आपण वेस्ट न टाकून देता आपण त्याचा काही ना काहीतरी उपयोग करतोच. तसंच मी एक पार्सलचा डबा होता, त्याचा उपयोग केला आहे घासणी साबण ठेवण्यासाठी. आणि खाली थोडा होल पाडला, जेणेकरून साबणाचं पाणी नितळेल आणि साबण वगैरे असं गिली असतं, म्हणजे होतो ना तो गिला होणार नाही, त्यासाठी चांगला सुकला जातो. आता इकडे आहे ना सगळं मी नळ वगैरे क्लीन केले की बघू शकता एकदम चकाकी आलेली आहे नळांना. नळ असो काही बेसिन असो, हे नेहमी घासलं जातं. नळाच्या जाळ्या खाली बेसिनच्या जाळ्या वगैरे असतात ना, त्या पण माझ्या क्लीन नेहमी मी करतेच आणि घासूनच ठेवते. वायपर तुमचा असेल किंवा जो ब्रश छोटा केला आहे, जेणेकरून बेसिनची आत जी जाळी असते ना, आपण जी जाळी ठेवतो त्याच्या आत एक जाळी असते ओरिजिनल, तर ती पण क्लीन करायला आणि हे करायला मदत पडते घासणीने घासण्यापेक्षा. किंवा वायपर वगैरे आहे ना, तर त्यांनी पण ते क्लीन होऊन जातं. आता चला बेसिन किंवा किचन ओटा सगळा क्लीन करून झाला आहे. भांडी पण मी घासून घेतली होती, तर ती जाळी पण मी खालीच ठेवली होती, मध्ये अडचण होत होती, कारण जाळी भरपूर मोठी आहे आणि बेसिनवर बसत नाही, अडचण खूप होते, म्हणून भांडी घासून खालीच ठेवली होती, जेणेकरून किचन ओटा आपल्याला चांगला स्वच्छ आणि क्लीन करता येईल त्यासाठी. झाले माझं बेसिन क्लीन करून, आणि आता जिथल्या तिथे वस्तू नेऊन ठेवते. आता इकडं थोडंसं बेसिन जेव्हा क्लीन होतं ना, तर तेव्हा थोडासा नळ चालू ठेवायचा. काय होतं, थोडीशी जी घाण असते ना ती आतल्यात निघून जाते, म्हणून हवं असल्यास तुम्ही गरम पाणी पण त्यामध्ये ओतायचं, जास्त पण गरम नको, कोमट पाणी ओतायचं, वास वगैरे येत नाही. आता इकडं आहे ना किचन ओटा सगळा माझा साफ करून झालं, तर आता एक सुती कापड घ्यायचं जे सुकलेलं असेल त्याने आहे ना, तर किचन ओटा सगळा क्लीन करून घ्यायचा, जेणेकरून पांढरे डाग वगैरे असतात तर ते राहिलेले निघून जातात. तर इकडे आहे ना तसंच मी करून घेतलं आणि छान असं किचन आहे, तर ते आपलं क्लीन करून झालं आहे. आता एवढंच फक्त की किचन ओट्याच्या साईडला जी भाग असतो ना, ती पण पट्टी तुम्ही क्लीन करून घ्यायची, जेणेकरून हात वगैरे लागलेला असतो, पिठाचे डाग उडलेले असतात, ते पण क्लीन होऊन जातील. किचन ओटा घासताना तुम्ही साबणाचा वापर न करता, जर तुम्हाला विम जेलचा वापर करायचा असेल, स्प्रेच्या बॉटलमध्ये टाकायचा आणि विम जेल आणि स्प्रे करायचं, खूप छान स्मेल येतो, किंवा थोडासा शॅम्पू पण त्यामध्ये टाकायचा, खूप छान फ्रेश वाटतं किचन, पण छान असं एकदम चकाकी आणतं. नक्कीच तुमच्यासोबत मी तो जेल आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मी तर साबणानेच किचन घासत असते, तुम्ही पण असं घासलं तरी चालू शकतं. तरी आपल्या किचन ओट्यावर बघू शकता किती क्लीन आणि चकाकी असे आलेले आहे. फक्त एवढंच की किचन चांगलं सुकवायचं, ओलं तसंच ठेवायचं नाही. चला, खूप सारे टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा, आणि भेटूया अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.